सार्वजनिक ठिकाणी डम्पिंग ग्राउंड खारघर मध्ये सुद्धा काँग्रेसचे अॅन्युअल फेस्ट स्कूल आणि कळंबुलीमध्ये भाई आज हे जे डम्पिंग ग्राउंड आणलेले आहेत हे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदाराच्या पैसे वाढीसाठी आणलेले आहेत. एकतर छोट्या गाडीने कचरा नाही, परत मोठ्या गाडीने त्यापेक्षा मोठ्याच गाडीने न्या. आणि ज्या ठिकाणी गाड्या जात नाही, असा कचरा महानगरपालिकेचे मैदान आहे तिथे जमा करा. म्हणजे त्यांना अधिकारांना वास येणार नाही. त्यामुळे मग त्यांना वास आला नाही तर मग सर्वसामान्य वास येणार नाही. अशा प्रकारची यंत्रणा राबवली पाहिजे. किंबहुना त्यांना वाटतं की सार्वजनिक रस्ते आहेत बंद काही विरोध नसेल. महानगरपालिका सार्वजनिक ठिकाणी डम्पिंग ग्राउंडचा विरोध आहे. सिडकोला सुद्धा माहिती आहे, हे रस्ते रोडनी पूर्वीपासून हजारो रस्ता बिल्डर विकला गेला. तरी हे रस्ते गावात त्याच्या विरोधात आम्ही आज आंदोलन करतोय. आम्ही आंदोलनाच्या रोडनी पाणी पिरत समोर बस त्या पाण्याच्या विरोधात आंदोलन करतो. आम्ही आंदोलन करतो रस्ता बंद की करण्याचं काम या महानगरपालिका निवासी संकुलामध्ये विद्युत पुरवठा लाईट नाही परत त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन बरोबर जन आक्रोशाच्या महापालिका डम्पिंग ग्राउंड पडली निकामी आहे. डम्पिंग ग्राउंड जन आक्रोश मोर्चा पुढे महानगरपालिकेच्या क्षेत्रात सर्वप्रथम या महापालिकेला अहंकार झालाय का आम्ही जनतेचे प्रश्न नाही सोडवले तर आम्ही खासदार विकत घेतो, आमदार विकत घेतो, नगरसेवक फोडतो. त्याच्यामुळे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना यांना कुठेही काही सहयोग सूचक राहिलेलं नाहीये. निवडणुका आल्या का पैसे देऊन मतदार विकत घ्यायचं. मागे अजितदादांनी सांगितलं की कशा पद्धतीने ईव्हीएम हॅक करून 2500 मतं सेट करतात. त्याच्यामुळं यांना एक कॉन्फिडन्स आलाय की आम्ही जनतेचे प्रश्न नाही सोडवले तरी आम्ही सत्तेवर राहू, अबाधित आम्ही सत्तेवर राहू. आणि तो अहंकार असल्यामुळे यांना जनतेच्या प्रश्नाकडे काही सहज सूचक राहिले नाही. तो कचरा छोट्या गाडीतून मोठ्या गाडीतून हे शिफ्ट करणार. कचरा असेल भले 1 टन, त्याच्यावर 10 टन रॅबिट टाकणार, त्याचं वजन वाढवणार. जो 700 रुपये टनानी टेंडर होतं ते 3500 नेला. आम्ही पत्र दिलं तेव्हा ते 2300 वर आलंय. हे 3 पट त्या कचऱ्याचा सुद्धा भाव वाढवले. कचऱ्याची सुद्धा मलई खायला हे थांबलेले नाहीत. सगळ्या कामांमध्ये टक्केवारी. आपण फार रस्ते खोदले तरी पुन्हा रस्ते का, तर रस्त्यांचे टेंडर काही महापालिकेची इमारत तिची निविदेची तेव्हाची कॉस्ट आणि आताची कॉस्ट बघा, जमीन आसमान फरक आहे. त्यांना माहिती आहे आमच्या विरोधात कोणी जाणार नाही आणि त्याच्यामुळे आमचं कुणीही वाकडे करू शकत नाही. हा आत्मविश्वास असल्यामुळे ते बेफाम सुटलेले आहेत.